शक्तीचा युवा शक्तीचा अवमान करणाऱ्यांचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय, युवा शक्तीचा अवमान करणाऱ्यांचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. युवा शक्तीचा युवा पॅंथरचा पॅंथरचा धागा हो, युवा शक्ती जागा हो, पॅंथरचा धागा हो, युवा शक्ती जागा हो. पॅंथरचा धागा. करायचं काय? खाली मुंडी वर पाय, देशाचं भविष्य काढून घालण्याचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय, अरे देशाला लागलेल्या किडीचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. ऊन जुळवा जागा हो, युवकांचा धागा हो, ऊन जुळवा जागा हो. युवा शक्तीचा जागा हो. हम सब जुरळ है, अरे हम सब जुरळ है. युथ पॅन्थर आता नुकतंच काही दिवसांपूर्वी देशाचे CGI सूर्यकांत यांनी देशातल्या तरुणांना झुरळाची उपमा दिली. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की काही झुरळं ही माहिती अधिकारातून प्रशासनावर अटॅक करत असतात, काही झुरळं ही सोशल मीडियातून प्रशासनावर अटॅक करत असतात. त्यांनी जी उपमा दिली त्यासाठी आम्ही त्यांचा आभार मानतो, कारण त्यातूनच एवढी मोठी चळवळ उभी राहिली आणि त्या चळवळीतून प्रत्येक युवा हा पेटलेला आहे. प्रत्येक युवा हा काय म्हणतोय, सिस्टमच्या विरुद्ध जायचं म्हणतोय. पण कशासाठी? देशामध्ये होणारे बलात्कार, बेरोजगारी, सिस्टीम जी करप्ट आहे त्या सिस्टीमला बदलू पाहतोय. देशामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचा उद्रेक एवढा कॉक्रोच जनता पार्टीचं समर्थन आम्ही यासाठी करतोय कारण सातारमध्ये ही परिस्थिती काही वेगळी नाहीये. रोजगाराच्या नावाखाली किती जणांना रोजगार आहे? 15 लाख नोकऱ्या येणार होत्या. MIDC मध्ये नोकऱ्या लागणार होत्या. MIDC मध्ये कंपन्या आहेत का नोकऱ्या करायला आम्हाला? आता आम्ही शिक्षण घेतोय, शिक्षण घेतलं त्याच्यामध्ये कॉलेजच्या फिया किती भरसमाट आहे. आम्ही व्यवसाय निवडले, हातगाडीवरती आम्ही वडापाव भजीपाव करायचं बघितलं. गॅस भेटतोय का आता? तेलाचे दर किती आहेत? घरची खायची परिस्थिती नाही ना आता सध्या तरी. सातारमध्ये ही परिस्थिती येणं म्हणजे फार विदारक दृश्य आहे. आणि तरुणांना तो जुरळ म्हणून संबोधलोय. तरुण ही जुरळच होणार ना. प्रशासनानंच ठरवलंय तरुणांना जुरळ करायचं. काय नाही करायचं? लाडक्या बहिणींना 1500 रुपये द्यायचे, पेन्शनच्या माध्यमातून पेन्शन द्यायची, तरुणांना बांधकाम योजनेच्या त्यातनं थोडेफार पैसे द्यायचे. असं करून सगळ्यांना महिन्याला पैसे थोडेफार 1500 अशा योजना राबवून सगळ्यांना पंगू केलंय नुसतं. कुणालाच काम करूसं वाटणं झालंय. मला लाडक्या बहिणीचे 1500 येतात, मला बांधकाम खात्यातनं 5000 रुपये येतात, मला पेन्शन योजनेचे पैसे येतात, रेशनिंग मला मोफत भेटतंय. काय काम करायची गरज आहे? काय ठेवलंय प्रशासनानं आमसाठी? रोजगार कुठे येतं आम्हाला? आम्ही देशाचं भविष्य उभं करणारे तरुण होतो. आमचे पायच कापले गेलेत. आता तर आम्हाला जुरळच म्हणले. खरकट खायला ठेवलं या सत्ताधाऱ्यांचं आम्हाला. खरकट पण ठेवतात का नाही काय माहिती काही दिवसांनी. कसं बसं आम्ही जगत होतो, कसं बसं आम्ही काहीतरी पुढाकार घेत होतो, तर त्यातलं आम्हाला प्रशासनानं जुरळ बनवून पंगूच केले. पण हे जुरळ शांत बसणार नाहीये. आता साताऱ्यातनं ही 7-8 जुरळ निघाल्यात बाहेर. ही साताऱ्यातली जुरळ एक ना काना कोपऱ्यात पोहोचणार आणि ह्या जुरळाचं रूपांतर उद्या कशामध्ये होईल आणि यासाठी सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. अशा वृत्ती वेळीच ठेचल्या पाहिजेत. जर देशाचे सरन्यायाधीश जुरळ संबोधत असतील देशाच्या तरुणांना, देशाच्या भविष्याला, आणि हे सत्ताधारी जर आमच्या तरुणांचं भविष्य गटारीत घालू पाहतायत, तर हा तरुण गप्प बसणार नाहीये. गप्प बसून बसून आता फक्त घोटतोय, तो संधी बघतोय की कोण बोलणार आहे, कोण नाही बोलणार आहे. फक्त वाट पाहू नये. एक संधी आणि काय करायचंय ती जुरळ करून काय करायचंय ती जुरळ हळूहळू करतील. म्हणून आम्ही युथ पॅन्थरच्या वतीनं आम्ही पाठिंबा देत आहोत आणि कमळावरती आता जुरळ झाडायला सुरुवात झालेली आहे.